लंबोदराय नमः. ओम शरणागत कवचाय नमः. माणूस असू दे, प्राणी असू दे, ठेव समानतेचा भान. एवढे लक्षात ठेव, तेथेही स्वामी आहे हे जाण. श्री स्वामी समर्थ आपल्याला सुखदुःखाच्या वेळी भक्कमपणे उभे राहतील. जगी त्यास कोणी नाही, त्या स्वामी समर्थ पाठीशी आहे. श्री स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री क्षेत्र गाणगापूर निर्गुण पादुका. या पादुकांना सगुण आकार असूनही त्यांना निर्गुण पादुका म्हणतात. त्याचे कारण असे की आपण आपल्या मनातील संकल्प ज्या वेळेस या ठिकाणी सांगतो त्यावेळेस श्री दत्तप्रभू आपले काम अप्रत्यक्षरित्या या पादुकांद्वारे करतात. दर्शन सगुण असले तरी कार्य करणारी परमेश्वरी शक्ती ही निर्गुण पादुका म्हणतात. भक्त कल्याणार्थ ठेवलेल्या या निर्गुण पादुकांच्या सामर्थ्याने आजपर्यंत लाखो भक्तांची दैन्यदुखे व अटळ संकटे निवारण झालेली आहे. श्री क्षेत्र गाणगापूरच्या निर्गुण पादुकांच्या दर्शनाने ऐहिक दारिद्र्य क्षणात नष्ट होते, परलोकी कल्याण होते व सर्व तऱ्हेने मनोकामना पूर्ण होतात. म्हणून इथे लाखो दत्त भक्तांची नेहमीच गर्दी असते. इथल्या देवस्थानाचे पुजारी सत्वगुणी आहे. ते यात्रेकरूंनी धार्मिक कृत्य, अभिषेक, पूजा, मधुकरी, नैवेद्य, ब्राह्मण भोजन वगैरे व्यवस्था चांगल्या प्रकारे करतात. श्री सेवेच्या वाटेवर चालताना स्वतः अनुभवून शिकलेल्या छोट्या छोट्या गोष्टी स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेतात. ते आपला संयम बघत असतात. आपल्याला भरपूर अडचणी व संकटेही निर्माण करतात. बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते. बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडतात, पण हे चुकीचे आहे. आपण का विसरून जातो की संकटे कितीही मोठे असेल तरी त्या संकटानंही मोठे आपले स्वामी आहेत. म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवा चालत राहावी. कारण स्वामींनी एकदा आपल्याला हात दिला तर ते सोडत नाही. कधी नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे राहतात आणि येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करतात व नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. कृपा श्री स्वामी समर्थांची. श्री स्वामी समर्थ ब्रह्मांडाचे सर्वात मोठे डॉक्टर आहे. श्री स्वामी समर्थ, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे शब्द जरी कानावर पडले तर स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर येते. श्री दत्तांचा रूप मानण्यास येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहे. जीवनात कर्म हे करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच. हे मनात स्वामी समर्थांची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून बाहेर पडतात असा विश्वास भक्तांना आहे. जीवन जगत असताना जीवनाचे सारे सार समजावून देणारे स्वामी समर्थ भक्तांच्या जीवनातील समस्या नष्ट करतात. समर्थाने जीवनासाठी प्रेरणादायक ठरणारा आचार विचार ही घराची आखणी आहे. प्रेम हा घराचा पाया आहे. थोर माणसे ही घराची भिंती आहे. सुख हे घराचं छत आहे. जिव्हाळा हा घराचा कळस आहे. माणुसकी घराची तिजोरी आहे. गोड शब्द हे घराची धनदौलत आहे. शांतता ही घराची लक्ष्मी आहे. आत्मविश्वास घरातील देवस्थान आहे. दुजाभाव विसरणे ही घराची तेजस्वी समय आहे. पैसा हा घराचा पाहुणा आहे. गर्विष्ठपणा हा घराचा वैरी आहे. नम्रता ही घराची शोभा आहे. समाधान हे घराचे सुख आहे. सदाचार हा घराचा सुगंध आहे. चरित्र संपन्नता ही घराची कीर्ती आहे. अशाच घरात ईश्वराची जागृत मूर्ती असते. नाम घेतले की संकटे येणार नाही. पैशाचा ढीग पडेल असे नाही, परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थांच्या नामाने मिळते. भगवंताच्या नाम स्मरणाने मिळेल. आपली सगळी धडपड समाधान मिळण्यासाठी आहे. तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा नाम जप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा. संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, पण तो कायमस्वरूपी मुक्कामाला राहत नाही. अरे, तुझी नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकली असू द्या, थोडा धीर धर.
काही अंतरावर तुला श्री स्वामी समर्थ नामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त एकदा श्री स्वामी समर्थ बोलून तर बघ. स्वामी म्हणतात, जो माझ्याकडे 4 पावले चालतो त्याच्यासाठी मी 100 पावले चालून येतो. घमंड अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही. नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही नाही. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाही. स्वामींवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवते. नियत ओळखून आपल्याला फळ देते. तेव्हा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असते. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो पण अगरबत्ती नाही. तसाच वागला तो तसेच वागला, हा असं बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला, अरे किती त्रास करून घ्यायचा. कोण कसं वागला ह्या विचार स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्याच्या चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. नाती नक्की जपावी, पण आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर होण्याची तयारी पण असावी. आशीर्वाद घेता येईल तेवढा घ्या, तळमळ मात्र कोणाची घेऊ नका. आपल्या सुखाकरिता इतरांना दुखवू नका. हातातलं गेलं तरी नशिबात कोणी घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही. एकामागून एक संकटे किंवा अडचणी आल्या की अनेक जण देवावर रागावतात, बोलतात, पण साक्षात परमेश्वरालाच आपल्या लेकराची काळजी असते की तो कोणत्या ना कोणत्या रूपाने संकटकाळी मदत करण्याकरिता माणसाची भेट घडवून आणतो. माणूस तेव्हा मोठा होत नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो. मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो. दिलेले कधी आठवू नका आणि घेतलेले कधी विसरू नका. असेच स्वामींचे गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.